चला नेक्स्ट मॅच मध्ये जाऊयात. एक अप्रतिम सामना पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. 94 कामन मागील वर्षाची विजेता टीम, डिफेंडिंग चॅम्पियन टीम आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला 94 कामन या टीमने. तर त्यांचे विपक्ष युवा माहीम हा संघ सध्या इन ॲक्शनमध्ये आपण बॅटिंग करण्याकरिता पाहू शकतात. दोन फलंदाज ते देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक चांगली मॅच पुण्याच्या एकदा जरूर दोन्ही टीम पहिल्यांदाच खेळताना पाहायला मिळत आहेत. 8 षटकं जरूर एक अप्रतिम खेळ करावाच लागेल. आज ग्रुप बी ला सुरुवात झाली आणि हा तिसरा सामना ग्रुप बी मधून पाहायला मिळतोय. उमेश पठारे आणि प्रतीक शिंगाडे अप्रतिम खेळाडू. प्रतीक कडे जर पाहिलं तर ॲपी या नावाने प्रसिद्ध आहे. पालघर क्षेत्रामधून एक युवा खेळाडू ज्या पद्धतीने त्याने उभारी घेतली आणि आज जरूर त्याच नावाचा इम्पॅक्ट मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. कारण हा सामना ज्या पद्धतीने जरूर सुरुवातीला जर तुमची चांगली बॅटिंग झाली, तुम्ही कंट्रोलमध्ये बॅटिंग केली गेली तर मग तो इम्पॅक्ट तुम्हाला स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळू शकतोय. मात्र कोणत्या संघाबरोबर सामना, तर मग मागील वर्षीच्या पहिल्या सीझनचा डिफेंडिंग चॅम्पियन टीम 94 कामन हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. विश्वनाथ जाधवला आपण पाहू शकताय. 3 ॲक्शनमध्ये गोलंदाजीची धुरा मात्र पहिल्या षटकामध्ये सांभाळण्याकरिता तो दाखल झालाय. स्ट्राईक एंडवरती उमेश पठारे, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रतीक शिंगाडे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. हे पहिलं षटक या ठिकाणी जरूर विश्वनाथला आपण पाहू शकताय. विशू या नावाने जरूर ओळख त्याची निर्माण आहे आणि आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच या खेळाडूचा बोलबाला आपण पाहिला आहे. राऊंड द विकेटने येतोय पहिलं षटक. पहिला चेंडू फेकण्याकरिता जरूर हा पहिला चेंडू असणार आहे. राऊंड द विकेटनं पहिलाच फुल टॉस आणि ज्या पद्धतीने हा फटका मात्र कन्वर्ट केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पॉवर प्लेचं या ठिकाणी प्रोटेक्शन जरूर आपण पाहिलं आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल होता आणि धाव मिळते ती एक. सुरुवात या ठिकाणी चांगली झाली आहे. फुलटॉस चेंडू मात्र योग्य पद्धतीने हँडल केला गेला नाहीये फलंदाजाकडून आणि तदनंतर एक धावसंख्येबरोबरच खातं उघडलं जात आहे. प्रतीक एक जबरदस्त खेळाडू ज्या पद्धतीने जरूर युवा माहीम टीमसाठी जरूर आज कुठल्या पद्धतीने खेळ करतोय. ॲज अ कॅप्टन म्हणून त्याची देखील एक महत्त्वाची भूमिका, आज ॲज अ बॅटर म्हणून तो कुठल्या पद्धतीने निभावतोय. हा दुसरा चेंडू यावेळी ओव्हर द विकेटनं विश्वनाथ. इथं मात्र इम्पॅक्ट जबरदस्त आहे. हवेमध्ये चेंडू राहिलाय आणि इन दी एअर बऱ्याच काळापर्यंत राहिला. त्यामुळे जो शॉर्ट कव्हरचा खेळाडू त्याला मात्र जास्तीत जास्त वेळ मिळाला आणि ज्या प्रकारचा झेल या ठिकाणी पकडलाय, क्या बात है. 1, 2, 3. काय उत्कृष्ट झेल या ठिकाणी पकडला. प्रत्येकच्या पारीला ब्रेक दिलाय. मात्र जरूर शॉर्ट कव्हरचा खेळाडू ज्या पद्धतीने जरूर धावला, जसं आपण फायनलच्या मॅचमध्ये अक्षर पटेल, सेमीफायनलच्या मॅचमध्ये अक्षर पटेलने जो झेल पकडला होता T20 वर्ल्ड कपमध्ये, तशाच पद्धतीचं काही दृश्य हे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष दाखल होतोय. अगदी पहिल्या षटकामध्ये विकेट. अजून एक यावेळेला काय सुंदर नियंत्रण, आणि नियंत्रण असेल ना तर मग तुम्ही अशा पद्धतीने गोलंदाजी करू शकतात. आणि विश्वनाथ कडे मग तशा पद्धतीची जरूर गोलंदाजी आहे. चेंडूला दोनही साईडनं फिरवण्याची एक चांगली क्षमता या खेळाडूकडे आहे आणि त्याचा वापर मात्र डेफिनेटली केला जातोय. पहिल्या 3 चेंडूवरती काय अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते.
बॅटची इनसाइड इज डेफिनेटली आहे. विकेटच्या पाठीमागं मात्र चुकी होणार नाहीये. संतोष त्या ठिकाणी जबरदस्त चेंडूला गॅदर करतोय. टप्पा पडला हलकासा बाउन्स आणि तिथं मात्र काय अप्रतिम वन हँडेड कॅच. विकेट गॉन. 3, 4. पहिल्या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. परंतु ज्या प्रकारच्या विकेट आहेत 2 विकेट या ओव्हरमध्ये आल्या. धावसंख्या जर पाहिलं तर फक्त 1 या अंकावरती धावसंख्या आहे. आणि विश्वनाथ कडून ज्या प्रकारची गोलंदाजी केली जाते, सुरुवात अप्रतिमरित्या दिली जाते. टीम 94 का म्हणून मागील वर्षीच्या डिफेंडिंग चॅम्पियन हा संघ आहे. जिथून सामना सोडला होता तिथून पुन्हा एकदा सुरुवात केली जाते. किरण बारात नवीन येणारा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि पहिला चेंडू मात्र यावेळेला केवळ हलक्यातनं पुश केला जातोय. पहिलं षटक आतापर्यंत थोडंसं जरूर आक्रमक पाहायला मिळालंय. त्याचमुळे या ठिकाणी या षटकाला अप्रतिमरित्या खेळण्याचा हा एक चांगला माणस किरणचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेपूटचा चेंडू असणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा फक्त आणि फक्त पाहायला मिळतात 5 चेंडूवरती. उमेश तो मात्र ओपनिंग बॅटर अजूनही मैदानात आहेत, परंतु एक चांगलं नियंत्रण या ठिकाणी असायला हवं बॅटिंगमध्ये. राऊंड विकेटनं ओहो थोडासा लेट. चेंडूची फेकी मात्र जरूर अप्रतिमरित्या आपण पाहिली आणि त्यानंतर चेंडू सरळ निघून गेलाय. या ठिकाणी डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त होईल आणि स्कोरबोर्ड जर पाहिला तर मग केवळ 2 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी मैदानाच्या बाजूला शेकोटी पेटवली आहे. प्रेक्षक वर्ग आपणास विनंती असणार आहे की ती शेकोटी आपण बंद करा. त्या प्रेक्षकांना विनंती असेल, फ्लड स्लाइड मध्ये जर धूर आला तर मग थोडंसं जरूर व्यत्यय येऊ शकतोय. त्यामुळे विनंती असेल जी शेकोटी आपण पेटवली ती त्वरित बंद करावी. पहिल्या षटकामध्ये केवळ 2च धावा आपण पाहिल्यात. ज्या पद्धतीची पहिलं षटकामध्ये गोलंदाजी झाली निर्णायक अप्रतिम. नवीन येणारा गोलंदाज प्रकाश तुंबडा म्हणजेच ॲपी या नावाने तो देखील प्रसिद्ध आहे आणि लेफ्टम गोलंदाज आहे. बघूया कुठल्या पद्धतीची गोलंदाजी मागील सीझन गाजवलं होतं या गोलंदाजाने ॲज अ कॅप्टन. पहिला चेंडू स्लोवर 1 ओळखला नाहीये, रीड केला नाहीये आणि पहिल्याच चेंडूवरती विकेटचं नुकसान. किरणच्या पारीला ब्रेक लागलाय. 2, 3. तीन विकेट आल्यात. टीम 94 कामन क्या बात आहे. सुरुवात दर्जेदार सुरुवात या ठिकाणी दिली जाते. वैभव धूम नवीन येणारा फलंदाज न्यू बॅटर इन ऍक्शन मध्ये कारगर साबित होईल का? कारण सुरुवातीचे जरूर टॉप ऑर्डरचे फलंदाज यावेळेला बॅक टू पॅव्हिलियन झाले 3 आणि त्यामुळे कदाचित या ठिकाणी मिडल ऑर्डर जर योग्य पद्धतीने चालला नाही तर मग तो दबाव येऊ शकतो युवा माहीम संघावरती. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम विकेट मिळवली जाते. प्रकाश तुंबडा लेफ्टम गोलंदाज आहे. ऑलरेडी जरूर यावेळेला जागा बनवली त्यानंतर चेंडूला योग्य पद्धतीने मिड विकेटला खेळलं जात आहे. धाव मिळते ती एक. पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा मात्र उचलला जात नाहीये युवा माहीम संघाकडून. कारण प्रत्येकची ती विकेट पहिल्या चेंडूवरती प्रत्येकची विकेट ही खूप निर्णायक विकेट या सामन्यामध्ये आतापर्यंत पाहायला मिळालंय. विश्वनाथ जाधव कडून आपण पाहिलं होतं ज्या पद्धतीने पहिलं षटक ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकतात. आज मात्र जरूर 6 कॅमेरेने जरूर जी 7 कॅमेरेने जी लाईव्ह प्रक्षेपणची दृश्य पाहायला मिळत आहेत. हो पुढच्या एकदा चांगल्या लेंथ लाईनवरती फलंदाजाला या ठिकाणी चेंडूला ओळखून दिले जात नाहीये. कमालीची गोलंदाजी आणि जर अशाच पद्धतीने गोलंदाजी होत राहिली तर मग खूप दबाव येऊ शकतोय. हा देखील चेंडू अगदी
आपलं ब्रह्मास्त्र जे मुख्य अस्त्र यॉर्क अस्त्र ते वापरलं जाते. स्लोवर चेंडू, यॉर्क चेंडू, गतीमध्ये चेंडू अशी वैविध्यतापूर्ण गोलंदाजी सध्या तरी प्रकाश तुंबडाकडून केली जाते. त्यामुळे फलंदाजाला थोडंसं दुविधेमध्ये टाकलं जात आहे. 1.4 षटकं फेकून झालीत. स्कोरबोर्डवरती फक्त 4 धावसंख्या पाहायला मिळतात. यावेळेला चेंडूला ओळखलं त्यानंतर सरळ बॅटनं अगदी साईड स्क्रीनच्या समोर बऱ्याच अंशानंतर उमेशच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार टीमसाठी. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात हलकासा ओव्हरपिच चेंडू मिळाला आणि तिथं मात्र चेंडूला केवळ दिशा दिली. दिशा चांगली तर मग गोलंदाजाची थोडीशी दशा खराब होते हे आपण सातत्याने पाहिलंय. आणि येतोय पहिला चौकार टीमसाठी. यावेळेला हा फॉली ट्रॅकर ओळखला आणि तदनंतर पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामधून हा येतोय. पुन्हा एकदा एक सुंदर फटका चौकारांकरिता दाखल होईल. दुसरं षटक इंडिव्हिज्युअली दुसरं षटक घेऊन येतोय विश्वनाथ जाधव. पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलं होतं अवघ्या 2 धावा त्यानं मात्र खर्च केल्यावर त्यांनी 2 विकेट मिळवल्या. त्या पुन्हा एकदा तोच येतोय. विश्वनाथ जाधव हे नाव कोण विसरणार. ज्या पद्धतीने जरूर आपल्या संपूर्ण आदिवासीचं नाव मात्र खूप उंची त्यानं निर्माण करून दिले. परंतु या क्षणी पुन्हा एकदा हा चेंडू मात्र स्लोवर पण होता. त्या चेंडूला केवळ दिशा दिली होती शॉर्ट थर्ड मॅनला. फिल्डिंग मात्र अप्रतिमरित्या होते. एकच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड 12 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. आणि चांगली सुरुवात ज्या पद्धतीने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि त्यानंतर सुरुवातीपासूनच जे झटके आहेत ना ते दिले गेलेत युवा माहीम टीमला. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची विकेट जी प्रतीकची आपण पाहिली होती. अजूनही प्रयत्न आहेत कारण उमेशच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले. ते चौकार आत्मविश्वास या ठिकाणी देऊन गेलेत. फ्रंट फुटला येऊन ऑन साईडला खेळण्याचा मानस. परंतु इथं मात्र ज्या पद्धतीची स्ट्रॅटर्जी गोलंदाज विश्वनाथची आपण पाहताय अगदी फलंदाजाला रूम दिला जात नाहीये. ज्या पद्धतीने स्लोवर वन व्हेरिएशनचा परिपूर्ण फायदा या ठिकाणी उचलला जात नाहीये फलंदाजाकडून. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. स्कोरबोर्ड पूर्णपणे आतापर्यंत थांबवलाय. बॅच इनसाइड एज आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. चुकी होणार नाहीये. जो युवा माहीम संघाचा खेळाडू यावेळेला खूप फॉर्म मध्ये पाहायला मिळत होता तो फलंदाज देखील या ठिकाणी चाललाय बॅक टू पॅव्हिलियन. विकेट क्रमांक 4. 3, 4. न्यू बॅटर इन ॲट नंबर 6 सतीश मैदानाच्या आतमध्ये येतोय. जरूर आवश्यकता आहे चांगल्या बॅटिंगची कारण सध्या तरी पूर्णपणे प्रेशर जो आहे तो टीम जरूर युवा माहीम संघावरती कारण विकेट विकेट आणि विकेट अशा पद्धतीचे चित्र आपण लगातार पाहिले आहे. विश्वनाथ जाधवच्या नावावरती 3 विकेट आल्यात आणि अवघ्या 3च धावा त्याने मात्र खर्च केल्यात. हा देखील स्लोवर चेंडू. क्या बात है. अप्रतिम चेंडू. टप्पा ज्या पद्धतीने पडतो ना त्यानंतर चेंडू अप्रतिम ब्रेक होते आणि त्याचमुळे कदाचित या ठिकाणी फलंदाजाला तो चेंडू मात्र ओळखून दिला जात नाहीये. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. व्हॉट अ बॉलिंग. दोनही साईडला चेंडूला फिरवलं जातंय. अगदी चेंडूची लेंथ लाईन ओळखून दिली जात नाहीये. त्याचमुळे सध्या तरी स्कोरबोर्ड 12 या अंकावरती आणि 12 वरती 4 विकेट पडल्यात ना तो देखील एक चिंतेचा विषय आहे.
हाही चेंडू, ओहो क्या बात आहे. आतमध्ये येणारा चेंडू फलंदाजाला मात्र योग्य पद्धतीने ओळखून दिला जात नाहीये. लगातार एकाच लेंथ एकाच लाईन वरनं चेंडू फिरवला जातोय, त्यामुळे दुविधेमध्ये आता फलंदाजी होताना पाहायला मिळते. सुरे गोलंदाजी, क्या करेंगे बल्लेबाज. आणखीन एक नतीजा जर पाहिला तर डॉट बॉल येतोय. परिपूर्ण या ठिकाणी गोलंदाजीचा वापर मात्र अप्रतिमरित्या केला जातोय आणि इथं मात्र आणखीन एक सुंदर षटक पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होईल. केवळ 12 धावसंख्या पाहायला मिळतात. 4 विकेट पडल्या. 3 षटकांचा खेळ आता समाप्त होतोय. पहिल्या 4 षटकामध्ये आपले जरूर फ्रंट फुटचे जरूर दोन्ही गोलंदाज आणि त्यांचा वापर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे. प्रकाश तुंबडा पी पुन्हा एकदा येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. ज्यांना मात्र मागील षटक देखील ते अप्रतिम फेकलं गेलंय आणि तोच येतोय. लेफ्ट ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करेल. पहिला चेंडू, व्हॉट द टायमिंग, ब्रिलियंट या ठिकाणी शॉट बाय सनीश. जबरदस्त फटका या ठिकाणी कन्वर्ट झालाय. चेंडू षटकार. या ठिकाणी जरूर अप्रतिम फटका पाहायला मिळतोय वैभवच्या बॅटमधून. हा चेंडू जरूर जागा बडवली होती, परंतु ज्या पद्धतीने चेंडू टप्पा पडला त्यानंतर आणखी थोडासा बाहेर वळाला. आणि ही स्ट्रॅटर्जी जरूर असणार आहे, कारण प्रकाश तुंबडा आणि वैभव धूमकडे जर पाहिलं तर दोन्ही खेळाडू एकाच टीममध्ये लोकलचं क्रिकेट खेळत आहेत, त्यामुळे कदाचित एकमेकांचे स्ट्रॉंग आणि वीक पॉइंट परिचित आहेत आणि म्हणूनच एक षटकार तर त्यानंतर हा सुंदर कमबॅक. हो, यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक आपण पाहू शकतायत. डिरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न होता डेंजर झोनमध्ये. त्या ठिकाणी सनीशला आपण पाहिलं होतं, परंतु सुरक्षित आणि व्यवस्थितरित्या या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातील. कारण तुम्हाला अशा पद्धतीने धावसंख्या जर मिळवायच्या असतील तर तुमची रनिंग बिटवीन द विकेट. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं विश्वनाथ त्या ठिकाणी 19-20चा फरक होता डिरेक्टली हिटसाठी. आता जरूर हे जीवनदान म्हणावं लागेल. 2 धावा जरूर या ठिकाणी मिळाल्या जातील. 20 धावा. आता हलकं फुलकं पार्टनरशिपचं प्रयत्न आहेत ना ते चालू आहेत. हा देखील चेंडू हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, परंतु 2 धावा मात्र आरामात त्या ठिकाणी बनतील. युवा माहीम टीमने मात्र या षटकामध्ये आता चांगली जरूर धावसंख्येसाठी रणांसाठीची घोडदौड आहे ती सुरू केलेली आहे. या षटकामध्ये 10 धावा 4 चेंडूवरती आल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. वैभव धूमच्या बॅटमधून मात्र जरूर 6 चेंडू 12 धावा. त्याला चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळालाय, परंतु हा चेंडू याही क्षणी उत्कृष्ट चेंडू इम्प्रूव्ह स्वतःला केले जात आहे. कारण आपण पाहताय पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा, संपूर्ण जिल्ह्यातील आदिवासी खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा आणि इथं मात्र पार्टिसिपेट आपण करताय, तर मग तशा पद्धतीचं आपलं इम्प्रूव्हमेंट असायला हवं. यावेळेला कंट्रोल मिडल ऑफ द बॅट, प्रॉपरली टायमिंग, बेमिसाल स्ट्रोक, चेंडू मिड विकेटच्या पलीकडे येतोय षटकार. क्या बात आहे. समाप्त होतोय 28 धावा 4 विकेट च्या मोबदल्यामध्ये.
हा सध्या पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. किती स्कोर बनेल ना 8 षटकामध्ये. कारण पहिल्या 4 षटकामध्ये बरंचसं स्ट्रगल केले, परंतु दुसऱ्या साईडला वैभव धूम नावाचं वादळ हे सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 18 चेंडूवरती 8 चेंडूवरती 18 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात आणि त्यामुळे तो स्टार्ट मात्र या खेळाडूला मिळाला आहे. नवीन येणारा गोलंदाज अजय. पहिला चेंडू या ठिकाणी जरूर उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू. अजय म्हणजेच कॅटी उपलाटचा खेळाडू आहे आणि तो देखील एक सुरेख गोलंदाजी करणारा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिसरा गोलंदाज म्हणून त्याचा वापर केला गेलाय. अप्रतिम या ठिकाणी, परंतु यावेळी ऑफस्टमच्या पलीकडे चेंडू जातोय. चेंडू फिरवलाय सुंदर पद्धतीने, परंतु आउटसाइड ऑफस्टम असा चेंडू आपण पाहिलाय. अगदी चेंडूची लेंथ लाईन जर पाहिली तर ज्या पद्धतीने चेंडू गुड लेनवर तर स्पॉट होऊन तिथून मात्र वळण घेतोय. एक चांगली स्ट्रॅटर्जी आहे, परंतु नियंत्रण हे देखील तेवढं चांगलं ठेवावंच लागेल. या पहिला स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करत त्या ठिकाणी चेंडू मात्र जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावा. काय सुंदर फटका. रूम नव्हता मात्र तिथून पिक केला आणि त्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय एक जबरदस्त फटका सनीशच्या बॅटमधून. षटकार. चिंतेचा विषय होता तो मात्र या ठिकाणी हलकासा दूर केला जातोय, कारण या जोडीने आता चांगल्या धावा जमवल्यात इन दी एअर. ओ हो, काय कमालीचा स्ट्रोक या ठिकाणी सनीशच्या बॅट मधून येतोय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. पॉवर जनरेट केली जाते. षटकार. नंतर अजय केटी वरती जरूर या ठिकाणी दबाव दडपण या ठिकाणी वाढत जाईल, कारण समोर सनीश आक्रमक रवैया. हा देखील चेंडू जाईल. व्हॉट अ बॅटिंग. ब्रिलियंट शॉट बाय सनीश. बॅक टू बॅक 3 षटकार. गोलंदाजांचा कर्दनकाळ. सनीश पॉवरफुल. सुपर बॅटिंग. 3 लगातार षटकार. 47 धावा. पहिल्या जरूर या ठिकाणी 4 षटकामध्ये जो धावसंख्येला कंट्रोल दिला होता, धावसंख्येला जो पूर्ण विराम दिला होता, तो मात्र या ठिकाणी जरूर वाढवण्याचा प्रयत्न केलाय. प्लस पॉइंट मध्ये या ठिकाणी फलंदाजी. हो, बॅटचा स्विंग, बॅटचा स्पीड तशाच पद्धतीने, परंतु या ठिकाणी चेंडू आणि बॅटमध्ये कनेक्शन नाहीये. शेवटचा चेंडू. 5 चेंडूवरती आतापर्यंत 19 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. पहिल्या डॉट बॉल नंतर असं वाटलं होतं की पुन्हा एकदा अप्रतिमरित्या गोलंदाजी होईल, मात्र जरूर अजयवरती या ठिकाणी सनीसने ज्या पद्धतीने बॅटिंग केली. शेवटचा चेंडू आणि तो चेंडू देखील या ठिकाणी आता वाईड यॉर्क क्षेत्रामध्ये आपण पाहिला. डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ आता समाप्त होतोय. 47-4 अशी स्थिती आपण पाहू शकतात युवा माहीम या संघाची.
षटकामध्ये जरूर अक्षरशः षटकार 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 सनीशच्या पाठमधून आपण पाहिले आणि त्यानंतर या ठिकाणी धावसंख्या हलकीसे फ्लाय झाले. 47 धावसंख्या, 4 विकेट जरी गेले असल्या तरी देखील सनीशच्या बॅटमधून 9 चेंडू 18 धावा, वैभव धूमच्या बॅटमधून 8 चेंडू 18 धावा. त्यामुळे या दोन्ही फलंदाजांना तो स्टार्ट मात्र मिळाला आहे. येणाऱ्या 3 षटकामध्ये किती धावा येतील. नवीन गोलंदाज विघ्नेश येतोय आणि आल्या आल्या त्या गोलंदाजाचं स्वागत मात्र या ठिकाणी केलं जातंय. षटकार, अप्रतिम स्ट्रोक. फटका अप्रतिम होता आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील सुंदर करण्याचा प्रयत्न, एफर्ट चांगली दिली होती. मात्र षटकार. हो हो, या वेळेला व्हेरिएशन तर दाखवलंय परंतु नियंत्रणामध्ये ती गोलंदाजी मात्र नव्हती. ऑफस्टंपच्या बऱ्याच बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि त्यामुळे एक अवांतर या ठिकाणी धाव मिळेल. थोडंसं प्रेशर आता वाढत जाईल ना. टीम 94 कामन, कारण ज्या पद्धतीने मागील षटकापासून एक्सलरेट केले जाते, फलंदाजाकडून गिअर चेंज केलेले आहेत फलंदाजांनी. हो, हा देखील चेंडू जरूर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू. यावेळेला सुंदर कमबॅक गोलंदाजाचा आपण पाहू शकता. विघ्नेश हा गोलंदाज या ठिकाणी येतोय. चौथ्या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जातोय. 54 54 धावा. अजून एक वाईड बॉल येतोय. या ओव्हरचा हा दुसरा वाईड बॉल. अतिरिक्त धावा ज्या आहेत ना त्या कंटिन्युअस या ठिकाणी दिल्या जात आहेत. आतापर्यंत केवळ 2 फेअर डिलिव्हरी या षटकामध्ये, त्यानंतर 2 वाईड, त्यामुळे 8 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च केल्यात. 55 धावसंख्या, 4 विकेट आल्यात. इथून ॲक्सलरेट ज्या पद्धतीने केलं गेलेलं आहे. हलकासा हवेमध्ये चेंडू राहिला होता. थोड्या वेळासाठी हवेमध्ये चेंडू, त्यानंतर 1 धावसंख्येवरती सॅटिस्फाईड. दोन्ही फलंदाज ज्या फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहेत. मागील 2 षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली, त्यामुळे आता दोन्ही फलंदाजांना तो स्टार्ट मिळाल्यानंतर त्याचा शेवट हा किती धावसंख्येपर्यंत होतोय ना हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल. प्रोजेक्टेड स्कोरकडे जर पाहिलं तर मग 81चा प्रोजेक्टेड स्कोर या ठिकाणी बघाव्यास मिळतोय. वेगाने चेंडू, परंतु वेग मॅटर करत नाहीये. तुमची दिशा, तुमची लाईन, तुमची लेंथ ही मॅटर करते आणि त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीने चेंडू फेकत गेला तर मग तो बेनिफिट या ठिकाणी अपोजिट टीमला. 3 वाईड या षटकामध्ये आतापर्यंत आलेला आहे. थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी फेकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आहे, ज्यामध्ये नियंत्रण थोडंसं चुकलं जातंय की काय. गोलंदाज विघ्नेश. यावेळेला स्लोवर चेंडू, अप्रतिम टायमिंग. वन्स अगेन बॅक टू बॅक चेंडू जाईल सीमारेषा पार. आणखीन एक तडाखा या ठिकाणी. षटकार. अप्रतिम स्ट्रोक. 63 धावा. शेवटचे 2 चेंडू अजूनही. हाही फटका चांगला आहे अगदी. यावेळेला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देण्यात आले, परंतु 2 धावा मिळतील. ज्या पद्धतीने 4 षटकानंतर स्वतःला इम्प्रूव्ह केलं जातं या फलंदाजाकडून. ओपनिंग बॅटर मात्र योग्य पद्धतीने चालले गेले नसले तरी देखील टॉप ऑर्डर मिडल ऑफ द बॅटला सन्माननीय मधुकरजी दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. सहा षटकं या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि 6 षटकांच्या समाप्ती अखेरीस 65 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत.
अजूनही 2 षटकांचा खेळ उर्वरित आहे, परंतु टीम 94 कामन कुठल्या पद्धतीने या 2 षटकांना हँडल करेल, कारण दोन्ही फलंदाज ज्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतात, ज्या परफॉर्मन्समध्ये त्यांनी आतापर्यंत खेळ केला आहे, त्यामुळे डेथ ओव्हरची ती 2 षटकं आहेत ती खूप निर्णायक या मॅचची असणार आहेत. 64 रन्स ऑलरेडी स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र इथून किती धावा अजूनही बनतील ना. 12 चेंडूंचा खेळ अजूनही उर्वरित आहे आणि सतीश जाबर नवीन येणारा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. सनीश आणि त्यानंतर वैभव दोन्ही फलंदाजाकडे पाहिले तर मग वैभव धूम 11 चेंडू 25, सनीश 12 चेंडू 26, 53 धावसंख्येची भागीदारी म्हणजेच पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड केली जाते आणि एकाच टीम मधून बिलॉंग करणारे असल्यामुळे या ठिकाणी जरूर एकमेकांचा आत्मविश्वास वाढत चाललाय. हा चेंडू मात्र ज्या पद्धतीने हाताळला होता, अगदी लेंथ लाईन स्वतःला इम्प्रूव्ह केले जाते गोलंदाजाकडून. सतीश जाबर पहिला चेंडू अप्रतिमरित्या चेंडू हाताळला गेला आणि अशा पद्धतीने जर चेंडू फेकले गेले तर मग इकॉनॉमिकली चांगली षटकं पाहायला मिळतील. बॅच इनसाइड इज विकेटच्या पाठीमाग यष्टीरक्षक विश्वनाथ जाधव, क्या बात आहे, सुंदर पद्धतीने चेंडूला जरूर स्टॉप केले जाते. 2 चेंडू एकही धाव या षटकामध्ये मात्र प्राप्त होत नाहीये. डेथ ओव्हरची जी 2 षटकं आहेत ना ती मात्र खूप निर्णायक, परंतु सध्या तरी फलंदाजाच्या पॅटवरती त्या स्लॉटमध्ये चेंडू येत नाहीये. सुरेख लेंथ लाईन फेकली जाते. इथं देखील एकच धावसंख्या बनते, म्हणजे पहिल्या 3 चेंडूवरती 1 धाव आले. धावसंख्येची अपेक्षा होती या षटकामध्ये, ते मात्र चित्र पाहायला मिळत नाहीये. सतीश जाबर कडून सुरेख गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. 11 मिनिटाचा अवधी अजूनही जरूर उर्वरित आहेत. 11 मिनिटांमध्ये या ठिकाणी ही षटकं कंप्लीट करावीच लागतील. वेळ प्रत्येक टीमसाठी आणि वेळेवरतीच तुम्हाला ही षटकं जरूर कंप्लीट करावीच लागतील. या वेळेला जरूर टायमिंग मात्र योग्य पद्धतीचे नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झालाय. प्रयत्न त्या ठिकाणी भरपूर झाले, परंतु धाव देखील मिळेल ती फक्त एकच, 2 धावा. हवेमध्ये चेंडू राहिला होता, डीप ला खेळाडू अवेलेबल होता, परंतु चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत सुरक्षित 2 धावा. बॅटचा टॉपेज होता आणि चेंडू मात्र बऱ्याच वेळापर्यंत हवेमध्ये राहिला. 2 धावा बनतील. हा चेंडू जरूर अगदी टप्पा पडला, त्यानंतर शरीरावरती येणारा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथं योग्य पद्धतीचं कनेक्शन नव्हतं आणि विकेट किपरच्या पाठीमागं शॉर्ट फाईनला त्या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण संतोषच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जात आहे. मान्य श्री रामू दुमाडा साहेब, त्यानंतर मान्य श्री रोहिदास राऊत साहेब, त्याचबरोबर मान्य श्री विश्वनाथ रिंजड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना या ठिकाणी विकेट सनीशची येते आणि जो सेट खेळाडू तो मात्र परतलाय, त्याची जरूर तशा पद्धतीची बॅटिंग या ठिकाणी करण्याकरिता नवीन बॅटर विनय उंबरसडा म्हणजेच रिवो या नावाने प्रसिद्ध आहे. षटकाची समाप्ती आपण पाहू शकता. षटक क्रमांक 7 या ठिकाणी कंप्लीट. 69 धावा, 5 विकेट गमावल्या गेल्यात. अंतिम 6 चेंडूचा खेळ आता उर्वरित आहे. विनय उंबरसाडा आणि त्याच्या साथीला वैभव धूम. मात्र विनय उंबरसाडा रिवो या नावाने प्रसिद्ध आहे. डहाणू भागातून एक अप्रतिम खेळाडू आहे आणि डेथ ओव्हरमध्ये या ठिकाणी चांगली बॅटिंग करावीच लागेल, कारण मागील षटक हे जर का पाहिलं तर फक्त 4 धावांचं आलंय. टीम 94 कामन टीमने मागील षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केले गेले आणि क्रिकेटमध्ये कमबॅक हे खूप महत्त्वाचं असतं, किंवा कारण जेव्हा तुम्ही कमबॅक करताना तेव्हा मात्र टीमला तुम्ही एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येत आहे आणि तेच चित्र पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू आणि ते हँडल करण्याकरिता या ठिकाणी नवीन गोलंदाज येतोय.
नवीन गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये विघ्नेशला आपण पाहू शकतात. एक ऑलरेडी षटक त्यानं फेकलंय. पहिला चेंडू यावेळेला कनेक्शन तेवढं व्यवस्थित नाहीये. हवेमध्ये चेंडू राहिलाय. 2-3 खेळाडू त्या ठिकाणी आलेत, परंतु चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नव्हता. 2 धावा तर डेफिनेटली या ठिकाणी पूर्ण केल्या जातील आणि तिसरी धाव घेण्याचा मनसुबा होता, ज्यामध्ये विकेट रन आउटच्या माध्यमातून फलंदाज वैभव, जो सध्या तरी खूप फार मध्ये आपण त्याला पाहिलंय, तो खेळाडू या ठिकाणी परतेल. 2, 3. शेवटचे षटक आहे आणि त्यामुळे जरूर विकेट जे आले ती खूप महत्वाची विकेट होती, कारण सेट बॅटर होता तो देखील आता परतला जातोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय अमन. 5 चेंडूचा खेळ अजूनही उर्वरित आहे. विनय स्ट्रायकिंग वरती जलद गतीने चेंडू येतोय, मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू चाललाय. एक अवांतर धाव या ठिकाणी पाहायला मिळते. विघ्नेश डेथ ओव्हरमध्ये कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. 72 धावा ऑलरेडी स्कोरबोर्डवरती पाहायला मिळाल्यात. सुरुवातीला 4 षटकं मात्र व्यवस्थित गेली नव्हती युवा माहीम टीमसाठी, मात्र त्यानंतर सनीश आणि वैभव दोन्ही फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली. इथंही कनेक्शन चांगलं आहे, परंतु शॉट सिलेक्शन ते मात्र योग्य पाहायला मिळत नाहीये. मिड विकेटला त्या ठिकाणी अप्रतिम झेल टिपलाय. आणखीन एका विकेटचं पतन यावेळेला विनय उंबारसाडा. बॅक टू पॅव्हिलियन. 3, 4. पडल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमर तुंबडा नवीन या ठिकाणी जरूर फलंदाज दाखल झालाय. दुकटन इथून बिलॉंग करतोय. बघा कुठल्या पद्धतीने 4 चेंडू फेस करेल. अजून एक सुरेख लेंथ लाईन वरती चेंडू शेवटच्या षटकामध्ये. विघ्नेश, क्या बात आहे. ज्या पद्धतीने चेंडू येतोय, अगदी चेंडू हलकासा बाउन्स आणि तिथून मात्र चेंडूला जरूर रीड केलं जात नाहीये. शेवटचे षटक ते देखील आता निर्णायक सुंदर पद्धतीने केलंय. 6 षटकामध्ये आपण पाहिलं होतं 63 धावसंख्या होत्या, मात्र तिथून पूर्णपणे कमबॅक झालाय टीम 94 कामन. हा देखील चेंडू जरूर अगदी शरीरावरती चेंडू रूम दिला जात नाहीये. डेथ ओव्हरमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आपण पाहू शकतायत. लीग बाईटच्या माध्यमातून या ठिकाणी धाव मिळेल. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. अमन अंबात जो सातपाटीतून बिलॉंग करतोय, मात्र यावेळेला सध्या तरी पहिला चेंडू फेस करेल आणि शेवटचे 2 चेंडू उर्वरित असल्यामुळे आता यावेळेला दोनही चेंडू चांगल्या पद्धतीने खेळावेच लागतील. इथं आणखीन एक इन एअर चेंडू. कनेक्शन हे व्यवस्थित पाहायला मिळालं नाहीये आणि स्वतः गोलंदाज या ठिकाणी प्रयत्न होते, परंतु थोडंसं जरूर दुविधेमध्ये देखील आपण पाहिलं होतं खेळाडूला. त्यामुळे 2 धावा या ठिकाणी सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जातील. 75 धावा आता स्कोर कार्डवरती लागल्यात. तो सन्मानजनक स्कोर असायला हवा ना, त्या स्कोरपर्यंत तर युवा माहीम हा संघ आता पोहोचलेला आहे. बघूया अजूनही एक चेंडू इथून मात्र उर्वरित आहे. विघ्नेश या षटकामध्ये काय अफलातून गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू सामन्याला अजूनही जान निर्माण करणारा हा फटका येतोय, कारण या फटक्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये तो आत्मविश्वास घेऊन युवा माहीम संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. 8 षटकांचा आता खेळ होतोय समाप्त. ज्या पद्धतीचा शेवटचा चेंडू मात्र पिक केला, पूलचा आणि पॉवरफुलचा हा फटका आपण पाहिला.
रामू दुमाडा साहेब, त्याचबरोबर माननीय श्री रोहिदास राऊत साहेब, त्याचबरोबर माननीय श्री विश्वनाथ रिंजड साहेब आणि त्याचबरोबर मुकेशजी करबड साहेब आणि शरदजी सुतार साहेब या सर्व मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो. आदरणीय सन्माननीय मुकेशजी गिराणी साहेबांचं आगमन झाले मुख्य व्यासपीठावरती. आपण त्यांचं करूया यथोचित स्वागत सन्मान. नुकतंच स्पर्धा अप्रतिम पार पाडली. फ्रेंड चषक विद्यमान सदस्य आहेत केळवे रोड साहेबांचं करूया आपण पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये सन्माननीय विजयजी तरे साहेब विद्यमान अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मुकेशजी गिराणी साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच मुकेशजी गिराणी साहेब, आपलं हार्दिक स्वागत. चला कॅप्टन देखील आपण या टॉस करण्याकरिता. त्यानंतर पुढील सत्कारमूर्ती आहेत मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय विश्वनाथजी रणजड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं आपण करूया पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. PTAPL सीझन 2 आणि मुख्य व्यासपीठावर आपण जर बघितलं आदरणीय सन्माननीय विश्वनाथजी रणजड साहेब अप्रतिम व्यक्तिमत्वाचे पाहायला मिळत आहेत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये साहेबांचा संघ आपण बघितलाय. मनस्वी एंटरप्राइजेस विश्वनाथजी रणजड साहेब पाहायला मिळत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मानाची सन्मानाची अभिमानाची मायेची उबदार श्वाल स्नेहाचं प्रतीक या फुलांचा गुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून विशेष सन्मान चिन्ह. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत साहेब पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये. वेलकम. हॅलो. नाणेफेकीचा कौल करण्याकरिता मी आदरणीय सन्माननीय मुकेशजी करबट साहेब आपणास विनंती करतोय. माहीम गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व जे पाहायला मिळत आहेत. प्राईड ऑफ माहीम माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आहेत सामाजिक कार्यकर्ते साहेबांच्या माध्यमातून आपण टॉस करूया. MS लायन्स एका बाजूनं आणि न्यू 3 मुंबई. प्रथमतः चॉईस आपण देऊया दोन्ही टीमला आणि चॉईस MS लायन्स टीमने जिंकलेले आहे. कॉइन स्पिन होतोय. टेल्स इज कॉल आणि हेड्स येतोय. योगेश फक्त निर्णय सांगा. फील्ड असेल. ओके थँक्यू व्हेरी मच. सामना सुरू आहे. धन्यवाद मुकेशजी करबट साहेब.
हॅलो चेक. वेलकम बॅक. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे लक्ष आहे 82 धावांचं टार्गेट जे पाहायला मिळतंय. पुन्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद आदरणीय किरणजी खांजोडे साहेब. थँक्यू व्हेरी मच. अप्रतिम समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. आणि लाडक्या भोये सर थँक्यू व्हेरी मच. युवा माहीम आणि टीम 94 कामन डिफेंडिंग चॅम्पियन यावेळेस हा झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस विसरून चालणार नाहीये. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ जाधव आणि दुसऱ्या बाजूनं विघ्नेश. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सन्माननीय रामू धुमाळ साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण करूया यथोचित सनातन सन्मान. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धुमाळ साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व, क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व जे पाहायला मिळत आहे. परतजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण त्यांचं करतो यथोचित स्वागत सन्मान. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर आहे वैभव धूम आणि त्यांच्या समोर आहेत विश्वनाथ जाधव, प्राईड ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट. अप्रतिम हा फटका, सुईतून धागा काढावा तसा बॉल काढला 2 फिल्डरच्या मधून आणि बॉल चाललाय 4 धावांसाठी. PDAPL चौकार 4. धन्यवाद. सलग 2 चेंडू आणि 2 चौकार. प्रिव्हियस इयरमध्ये वैभव धूम आणि विश्वनाथ जाधव एकाच टीम मधून बिलॉंग करायचे, टीम 94 कामन. यावेळेस आणखीन एक जबरदस्त लॅप स्वीप केले बॉलला विश्वनाथ जाधव आणि विश्वनाथ जाधव यांचा बॅटिंगचा होतोय मैदानाच्या आतमध्ये बोलबाला. हा तिसरा लगातार चौकार आलाय. 4चा पाडा मैदानाच्या आतमध्ये बोलला जातोय. पहिला बॉल चौकार, दुसराही बॉल चौकार आणि हा तिसरा लगातार चौकार आलाय. चांगली बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मोठमोठी मैदानं गाजवलीत विश्वनाथ जाधव यांनी. सुप्रीमो ट्रॉफी कोण विसरणार, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 4 व्हीलरचे मानकरी ठरले होते. यावेळेस बॅट मात्र ब्रेक झाली आणि पंताने सांगितलं नो बॉल. धाव देखील परिपूर्ण पाहायला मिळते, परंतु जी बॅट ब्रेक झाली चुंबन घेतले, कारण की प्रत्येक बॅटचं आणि क्रिकेटरचं नातं वेगळं असतं. जिवापाड बॅटला जपलं असतं. गर्लफ्रेंडपेक्षा जास्त प्रेम आम्ही आमच्या बॅटवर करतो. झोपतानाही अंथरुणाखाली बॅट घेऊनच क्रिकेटपटू झोपतायत आणि प्रत्येकाची एक आवडती आणि स्पेशल बॅट असते. आणि याचं दुःख फक्त एका रिअल क्रिकेटपटूलाच ठाऊक असतं. हे बघा, आपण ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. उलटच बॉल होता आणि अगदी बॅट 2 हिस्स्यामध्ये ब्रेक झाली. ब्रेकअपपेक्षा जास्त दुःख कशाचं असेल तर ते बॅट तुटण्याचं असतं आणि तेच पाहायला मिळतंय. विश्वनाथ जाधव हे असे क्रिकेटपटू आहेत ज्यांच्या घरामध्ये भांडी कमी आहेत आणि क्रिकेटच्या ट्रॉफीज जास्त आहेत. चोवीस धावा धाव फलकावरती 24 रन्स ज्या पाहायला मिळत आहेत.
आणि पुढील बॉल जो पाहायला मिळेल बघा, प्लेइंग 11 मधील प्लेयर जाऊ नका. जे 12 मॅन 13 मॅन आहेत त्यांना विनंती आहेत की आपण जे काही पाणी असेल, बॅट असेल ते घेऊन जायचे आहे. फ्री हिटचा सिग्नल पंचांनी केलाय आणि यावेळेस हा फटका पाहायला मिळतो. फ्री हिटचा बॉल आहे, जे टिपण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव डेफिनेटली या ठिकाणी मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती 25 धावा धाव फलकावरती. पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे, दुसरं. विघ्नेश खरबडे यावेळेस ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. चांगलं ड्राईव्ह केलंय, ऑफ ड्राईव्ह केलंय, बिटवीन द गॅप आहे. लॉंग चेस करावं लागेल. ॲज अ स्विफ्ट, ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान, बाणासारखा गतिवान हा येतोय चौकार. चांगली बॅटिंग सुरू आहे. दोन्ही साईडनं हल्ले सुरू आहेत आणि ते असावं लागतं. क्रिकेटमध्ये दोन्ही साईडनं धावा येणं महत्त्वाचे असतात, कारण टाळी एका हाताने वाजत नसते. 29 धावा धाव फलकावर 29. कमी गतीचा वापर, रीड केलं होतं बॉल आणि खूप छान फटका पाहायला मिळते. बॉल चालला डीप मिड विकेट, बॉन्ड लाईन पार. हा येतोय विघ्नेश खरपडेच्या बॅटमधून आणखीन एक PDAPLचा चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय, 33 धावा 2 षटकानंतर. टीम 94 कामन. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सन्माननीय रोहिदाजी राऊत साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण करूया यथोचित सनातन सन्मान. एक चांगलं व्यक्तिमत्व बाबूरावजी बराव साहेबांच्या माध्यमातून सन्माननीय रोहिदाजी राऊत साहेब, आपलं पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, मायेची उद्धार शॉल, स्नेहाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ. या फुलांप्रमाणे बहरत राहा, फुलत राहा, हसत राहा आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून विशेष असं सन्मान चिन्ह. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय रोहिदाजी राऊत साहेब, आदरणीय रामोदय मोडा साहेब, विश्वनाथजी रिंडर साहेब, मुकेशजी करबट साहेब मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मधुकरजी दळवी साहेब, आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 33 धावा धाव फलकावरती 33. 16.50च्या सरेसराने धावसंख्या चांगली पाहायला मिळते. टीम 94 कामन डिफेंडिंग चॅम्पियन आहे हा संघ आणि त्याच पद्धतीने खेळतोय. प्रतीक आलाय, प्रतीक शिंगडे अप्पी गोलंदाजी करण्याकरिता. हा बॉल लॉंग स्टॉपला चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. बाईटच्या माध्यमातून या धावा पाहायला मिळतील. स्टंपला स्पर्श करून हा बॉल पाहायला मिळाला, परंतु बेल्स डाऊन झाली नाहीये आणि म्हणूनच हा बॉल पाठीमागे गेला, लॉंग स्टॉपला गेला आणि बॉल नॉनस्टॉप झाला. तदनंतर मात्र वेल स्टॉप अप्रतिम हा बॉल थांबवलाय. धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी फिल्डरने. 35 धावा धाव फलकावरती. पुन्हा प्रतीक शिंगडे अप्पी. चांगला बॉल, योग्य पद्धतीने हा चेंडूचे पिचिंग पाहायला मिळाली. परफेक्ट बॉल बाय प्रतीक शिंगडे. एका साईडने युवा माहीम आदरणीय मुकेशजी करबट साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूने टीम 94 कामन आदरणीय संजयजी म्हात्रे साहेब, आदरणीय हजरतभाई शेख यांचा संघ अर्थात टीम 94 कामन. आदरणीय मंदारजी म्हात्रे सर, आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद डीजे. धावींसाठी विश्वच्या बॅट मधून पाहायला मिळाला. हा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या पल्ल्याड. फ्यू बाउन्स अँड 4 रन्स. PDAPL
चौकार. सुरू आहे. 43 धावसंख्या, 43 धावा. हेलिकॉप्टर उडवलं यावेळेस. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. चांगली फिल्डिंग राहिली. एकच धाव त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण करण्याचा प्रयत्न राहिला. धावसंख्या 44. त्याच्यामध्ये विश्वनाथ जाधव खेळत आहेत. 12 मध्ये 24 धावीची खेळी. विघ्नेश खरबडे खेळत आहेत 6 बॉलमध्ये 16 धावीची खेळी. 44 धावा बिनबाद. सुरुवात चांगली आहे. फाउंडेशन बिल्डअप आहे. वेल बिगिनिंग इज दी हाफ सक्सेस. चांगली सुरुवात नेहमीच अर्ध्या यशाप्रमाणे असते. हा फटका फसलाय. फिल्डर आलेत परंतु झेल सुटलाय. 2 वेळा खराब क्षेत्ररक्षण राहिलंय. झेल घ्यावे लागतात तेव्हा कुठे यश मिळतं क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु हा झेल सुटला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती. मिलनजी पंजाबी आमचे गुणलेखक ते दर्शवत आहेत. धावसंख्या 45. 45 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय प्रकाशजी कोम साहेबांचं आगमन झालंय. कपासे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच साहेब आणि त्यांचं आपण करूया यथोचित स्वागत सन्मान. एक चांगलं व्यक्तिमत्व मुख्य व्यासपीठावरती प्रकाशजी कोम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. परतजी पाळी साहेबांच्या माध्यमातून आपण त्यांचं करूया यथोचित स्वागत सन्मान. चांगलं कर्तव्यदक्ष सरपंच म्हणजेच प्रकाशजी कोम साहेब आणि त्यांना आपण देऊया पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचं हे विशेष सन्मान चिन्ह. वेगवान, गतिवान, रफ्तार पाहायला मिळाली. विनय उंबरसाडा हे नाव यंदाच्या हंगामात चर्चेत राहिलंय. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने. दुसरा बॉल एक धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. विनय उंबरसाडाला इंट्रोड्यूस केलं गेलंय रिओ येथे गोलंदाजी करण्याकरिता. 2 बॉलमध्ये 1 धाव तो खर्च करतोय. अठ्ठावीस बॉलमध्ये 36 धावांची गरज. चांगली पार्टनरशिप टीम 94 कामांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 46 धावांची पहिल्या विकेटसाठी. यावेळी स्लॉप केलं ऑफ साइडला. चेंडू बराच काळ हवेत राहिलाय. डीप मधून फिल्डर पुढे आलेत आणि हा झेल परिपूर्ण झालाय. विकेट क्रमांक 1. आपण बोलणार आहोत मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय विकासजी नडगे साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं करूया यथोचित स्वागत सन्मान. विकासजी नडगे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आशिषजी कडू यांच्या माध्यमातून आपण त्यांचं करतोय सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत सन्मान. वेलकम विकासजी नडगे साहेब, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये विनय उंबरसाडाने विकेट घेतलाय. पार्टनरशिप ब्रेकर तो पाहायला मिळतोय. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती मुख्य व्यासपीठावरती आहेत आदरणीय सन्माननीय शरदजी सुतार साहेब, त्यांचं आपण करूया यथोचित स्वागत सन्मान. मुख्य व्यासपीठ आमचा गजबजून गेलाय, म्हणूनच म्हणतात ना की मैदान हे प्रेक्षकांबिना आणि व्यासपीठ हे मान्यवरांबिना अधुरं असतं, अपुरं असतं. आणि व्यासपीठावरती शरदजी सुतार साहेब जे पाहायला मिळत आहेत आपण त्यांचं करूया यथोचित स्वागत सन्मान. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये.
अमर दुबळा न्यूमॅन, चांगली गोलंदाजी. विनय उंबरसाड्याच्या माध्यमातून योग्य रणनीती पाहायला मिळते. एक गेम प्लॅनिंग करावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये मैदानात उतरताना, आणि तेच त्याने केलंय. 5 चेंडू मागे तो 3च धावा खर्च करतोय आणि त्याच्यामध्ये 1 विकेट तो मिळवतोय. टीमची धावसंख्या टीम 94 कॉमन 48, लॉस ऑफ 1 विकेट. मोठा प्रहार अमर दुबळाचा प्रयत्न राहिला होता, परंतु हा बॉल डॉट आलाय. विनय उंबरसाडा रिओ अप्रतिम कामगिरी तो करतोय, कारण त्याने धावा खर्च केल्या फक्त 3 आणि त्यामध्ये 1 विकेट त्याने घेतलेली आहे. आता 24 बॉल 34 धाव्यांची गरज. ग्रुप एच्या माध्यमातून आपण मागील 2 दिवसामध्ये खूप चांगलं क्रिकेट पाहिलं, आणि त्याच्यामध्ये आई सप्तशृंगी 11 हा संघ रँक 1, रँक 2 एम डी बॉईज अशा अनुषंगाने हे 2 संघांनी क्वालिफाय केलंय. आणि त्यानंतर ग्रुप बीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल 12 संघांचा सहभाग. लकी कंस्ट्रक्शन संघमालक हबीबाई शेख साहेब, एम डी बॉईज पंकजी काकडे साहेब, मंगेशजी मर्ले साहेब संघमालक, धानवा ब्रदर्स सुनीलजी धानवा साहेब आणि सुशांतजी धानवा साहेब, एम एस लायन्स बाबूरावजी बरब साहेब आणि मुनेशजी बरब साहेब, साई सबुरी देवखोप संघमालक विलासजी लांगे साहेब, युवा माहीम संघमालक मुकेशजी करबट साहेब, अन्वी खुशी क्वीन 11 संघमालक राजेशजी सातवी साहेब, ॲडव्होकेट दिनेशजी कोदे साहेब, किशोरजी पवार साहेब, विहाना इंटरप्राइजेस विहाना फायटर्स टीमचे संघमालक विदेशजी लांगे साहेब, न्यू3 मुंबई सुभाषजी किरमिरे साहेब, अमोलजी बटवा साहेब, विकासजी खेराडे साहेब, आई सप्तशृंगी 11 टीमचे कॅप्टन रमेशजी गांगुर्डे साहेब, मोहपाडा चॅलेंजर्स टीमचे संघमालक उज्ज्वलजी श्रीवास्तव साहेब आणि आकाशजी मसे साहेब, टीम 94 कामन टीमचे संघमालक संजयजी मात्रे साहेब आणि हजरतबाई शेख साहेब. 3. प्रकाश तुंबडा एप्पी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मागील हंगाम गाजवला, याच टीमचं त्याने नेतृत्व केलं होतं आणि नेतृत्व केलं नाही तर संघाला जिंकून दाखवलं, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आलेत. फलंदाजी करण्याकरिता प्रकाश तुंबडा, मागणी तसा पुरवठा नेहमीच त्यांच्या माध्यमातून राहिलाय. नॉन स्ट्राईक एंडला अमर दुबळा असे 2 फलंदाज आता पाहायला मिळतील टीम 94 कामनच्या माध्यमातून. मनीष उराडे विकेटने सुरुवात, परंतु त्यानंतर प्रकाश तुंबडा आले आणि प्रकाश तुंबडाच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय PTAPL चा षटकार. अतिशय सुंदर फटका, आकाशाला गवसणी घालणारा PTAPL सिक्सर. 6 धाबेने धावफलक फ्लाय झाला आणि जाऊन पोहोचले. 54 रन्स 54 धाबा धावफलकावरती. आणि त्यानंतर क्विक रिप्लाय पाहायला मिळालाय गोलंदाज मनीषच्या माध्यमातून. मनीष उराडे ब्रँड ऑफ सातपाडी. आता मॅथचं समीकरण 21 चेंडू आणि 28 धाबींची आवश्यकता. मनीषचा बॉल आणि कॉट बिहाइंडची यावेळेस विकेट पाहायला मिळते. OUT बॅटर आउट, विकेट क्रमांक 3.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष डवले पाहायला मिळते. टीम 94 कामनच्या माध्यमातून फलंदाजी करण्याकरिता आता 20 चेंडू आणि 28 धाब्यांची गरज. चांगला सामना पाहायला मिळतोय. स्पीडअप करायचं आहे कारण की 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 8 षटकं परिपूर्ण करायचे आहेत. याची नोंद असू द्या. फिल्डिंग टीम 20 बॉल 28 धावा. हा सामना रंगतदार होईल. मनीषने चांगली गोलंदाजी केली मागच्या षटकामध्ये, जे कमबॅक केलंय विनयने, आणि त्यानंतर मनीष रोडेचा बॉल आणि सरळ ओव्हर दी बॉलर हेड. हा बॉल चाललाय स्ट्रेटला. सर्वाधिक सुरक्षित जागा क्रिकेटच्या मैदानात कोणती, ती आहे स्ट्रेटला, आणि त्याच ठिकाणी हा येतोय चौकार. चौकारासाठी पाठवलाय. आल्या आल्या प्रहार त्यांनी केला होता. पुढील बॉल देखील ऑन साईडला त्यांनी खेळलाय. एकच धाव मिळेल आणि टीमची धावसंख्या 59 वर जाऊन पोहोचली. 59ला 3. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. संतोष डवले आणि अमर दुबळा हे 2 न्यू बॅटर आहेत. आता 18 चेंडू आणि 23 धाबींची गरज. आता एक चांगलं षटक पुन्हा एकदा हाताळावं लागेल युवा माहीम टीमला, आणि तेव्हा कुठे पुन्हा एकदा आपण कमबॅक करू शकतो. आणि त्यासाठीच पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलाय गोलंदाजी करण्यासाठी विनय उंबरसाडा. हा गोलंदाजी करण्याकरिता येतोय. पहिलाच बॉल उडवलंय. बॉलला ऑन साइडला फॉरवर्ड लेग बाउंड्री लाईन पार. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग चौकार. टीमसाठी महत्वाच्या धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 63. 63ला 3. चांगले बॅटिंग. लक्ष्य 82 धाबींचं आहे. 17 बॉल 19 धाबींची गरज. 3 बॉलमध्ये 9 या धावसंख्येवरती खेळताना संतोष डवले. हा फटका उंच गेलाय परंतु शॉटमध्ये फिल्डर नाहीये. लॉंग चेस करावं लागेल. सेफ लँडिंग झाली बॉलची. तदनंतर 2 धावाही मिळाल्यात. 65ला धावसंख्या जाऊन पोहोचली टीम 94 कामन संघाची. संतोष डवले चांगली बॅटिंग. दबावामध्ये प्रेशरमध्ये हा एक्सपिरियन्स आहे. अनुभव सर्वात मोठा गुरु आहे आणि तेच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पुढील बॉल विनयचा बॉल त्याच्यावर केलाय हल्ला आणि बॉलने लांबच लांब केला. हा पल्ला हा येतोय आणखीन एक भव्य षटकार. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाबींसाठी. व्हॉट अ बॅटिंग. मिडल ऑर्डरचे फलंदाज कसे असावेत तर संतोष डवले यांच्यासारखे असावेत. हा बॉल आकाशाला गवसणी घालतोय. फिल्डर आहेत परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत हा बॉल चाललाय आमच्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. हा येतोय पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचा दमदार बहारदार षटकार. धन्यवाद. फक्त 5 धाबींची गरज आहे. आक्रमण फक्त आक्रमण हेच पाहायला मिळालंय. यावेळेस हा बॉल खोलवट टप्प्याचा होता. 1 धाव घेण्याचा प्रयत्न राहील. 1 धाव लेग बाईटची. 78. 78 धावा. इथून 4 धाबींची गरज. अमर दुबळा हा फलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्कवर. 7 चेंडू मागे 23 धाबींची खेळी. संतोष डवल्यांच्या माध्यमातून ग्रेट बॅटिंग. हलक्याच्या हाताने यावेळेस ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह. डीप मध्ये बॉल चाललाय. एकच धाव. 79. धावसंख्या 79. आणि इथून आपण जर पाहिलं तर फक्त 3 धाबींची गरज. 6 षटकांचा खेळ संपलाय.
योग्य पद्धतीने धावांचा पाठलाग सुरू आहे. 12 चेंडू आणि 3 धावा अशा अनुषंगाने हा सामना आपण पाहत आहेत. यानंतर आणखीन एक चांगला सामना आपल्या भेटीस येईल. न्यू 3 मुंबई आणि MS लायन्स अशा पद्धतीने सामने पाहायला मिळत आहेत. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय रोहिदासजी राऊत साहेब आणि यांच्या माध्यमातून 11,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य आलं. एकदा जोरदार टाळ्या होत्या. आणि त्याचबरोबरीने आदरणीय सन्माननीय रामू धुमाळ साहेबांच्या माध्यमातून आणि सन्माननीय रोहिदासजी राऊत साहेबांच्या माध्यमातून तब्बल 11,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. एकदा जोरदार टाळ्या होत्या. दानशूर व्यक्तिमत्व कसे असावेत तर रोहिदासजी राऊत साहेबांसारखे असावेत आणि रामोजी धुमाळ साहेबांसारखे असावेत. नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरती कधीही बघा स्मित असे असतं. आणि क्रिकेट म्हटलं की जीव की प्राण. नेहमीच ते येणार, नेहमीच बक्षिसांची खैरात ते करणार, नेहमीच काहीतरी सहकार्य करणार. हेल्पिंग हँड्स म्हणून साहेबांकडे नेहमीच पाहिलं जातं आणि साहेबांच्या डिक्शनरीमध्ये नाही शब्द नाही आहे आणि म्हणूनच त्यांची कीर्तिमान आहे. खूप खूप धन्यवाद आदरणीय सन्माननीय रामू धुमाळ साहेब आणि रोहिदासजी राऊत साहेब. थँक्यू व्हेरी मच. अमन आंबात आला आणि अमनने विकेट घेतलाय. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. 10 मध्ये 3 अमन. यावेळेस बॅट स्विच करून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि बॉल चालला यावेळेस बाउंड्री लाईनच्या पल्ल्याड. विजयाचा आहे तो एक चौकार. 4 धाब्याने विन होत आहेत टीम 94 कामन. कॉंग्रॅच्युलेशन. याच दरम्यान बिरवडीचं वंडर बॉय आदरणीय क्रितिशजी गरद सरांचं आगमन झालंय. मी आपल्यास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती स्थान बनवावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टीमच्या माध्यमातून सनीशने चांगली बॅटिंग केली. 28 धावा त्याने केल्या. वैभव दुन्ने 26 धावा केल्या. उमेश पठारी 9 धावा. अमन आंबात 8 धावा 2 बॉलमध्ये. त्याचा इम्पॅक्ट चांगला राहिला. विश्वनाथ जाधव बघा